नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिन आहे 25 मिनिटं 50 बातम्यांचं। सुरुवात मात्र एका महत्त्वाच्या बातमीने आपण करतोय। ठाण्याच्या मुंब्रा भागात एका 10 वर्षाच्या अल्पवयीन चिमुकलीवर बलात्कार करण्यात आलेला आहे। त्यानंतर चिमुकलीची आरोपीनं निर्घृणपणे हत्या केली। खेळणी देण्याचा बहाणा दाखवत आसिफ नावाच्या आरोपीनं घृणास्पद कृत्य केलेलं आहे। 7 एप्रिलला झालेल्या या घटनेमुळे मुंब्रा पोलिसांनी संबंधित आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। दरम्यान पोलीस स्थानकाबाहेर लोकांनी गर्दी केली होती। भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घटनेची माहिती घेतली। या सगळ्या विषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे। अजित मांढरे यांनी एसपी उत्तम कोळेकर यांच्याशी संवाद सुद्धा साधला। कोळेकर साहेब, संतापजनक घटना आहे। ज्या पद्धतीनं या तरुणानं हे कृत्य केलं आहे, तपासामध्ये तुम्ही त्याला अटक केलेलीच आहे। तपासामध्ये काय समोरलं की ह्याने पूर्ण प्लॅनिंग करून केलं होतं, कशा रीतीनं हे सगळं त्याने वर्कआउट केलं आणि त्या मुलीची हत्या केली? 7 तारखेला रात्री 10:30च्या सुमाराला मुंब्रा पोलीस स्टेशनला काही लोकांनी येऊन माहिती दिली की ठाकूरपाडा या ठिकाणी श्रद्धाप्राप्ती इमारतीच्या डक्टमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज झालेला आहे। त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी गेली, परंतु त्या डक्टला कुठून ॲक्सेस नव्हता। पहिल्या माळ्याच्या बाथरूमच्या काचा काढून बघितलं टॉर्च लावून, तर त्या ठिकाणी काहीतरी एक मानव अवयव असं मानवी पडल्यासारखं दिसलं। त्यामुळं तात्काळ फायर ब्रिगेडला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं, कारण पोलिसांना त्या ठिकाणी उतरता येत नव्हतं। फायर ब्रिगेडची टीम त्या ठिकाणी आली आणि त्यांनी ते टॉर्च लावून बघितलं, त्या ठिकाणी एक मुलगीचं त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत सापडली। तिला तात्काळ आम्ही शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी दाखल केली, तर ती दाखल करण्यापूर्वी डॉक्टरांनी तिला मयत घोषित केलेलं आहे। त्यानंतर त्या ठिकाणी आम्ही चौकशी केली असं चौकशीमध्ये अशी माहिती मिळाली की श्रद्धाप्राप्ती त्या बिल्डिंगमध्ये 6व्या माळ्यावर राहणारा आसिफ अकबर मंसुरी यांनी तुला खेळणं देतो म्हणून तिला तो घेऊन जात असल्याचं तिथल्या काही मुलांनी आम्हाला सांगितलं। त्यावरून त्याचा आसिफचा शोध घेतला आणि आसिफला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली। ज्यावेळी ही सगळी घटना घडली, फायर ब्रिगेडचे तिथे जवान आले, त्यांनी त्या मुलीला बाहेर काढलं होतं। मुलीच्या मृतदेहावरती काही जखमा होत्या, काय म्हणजे कुठल्या ह्याच्यातून लक्षात आलं की ह्या मुलीला इथे ढकलून देण्यात आलेलं आहे किंवा हिची हत्या करण्यात आली? त्या मुलीच्या मानेवर जखम होती, परंतु आम्ही तात्काळ तिला हॉस्पिटलला पाठवलं होतं, त्यामुळे आम्ही त्या जखमा बघत बसलेलो नव्हतो आणि आम्ही पोस्टमॉर्टमची वाट बघत होतो की त्याच्यामध्ये काय येतं, जखमा काय आहेत किंवा लैंगिक अत्याचार झालेला आहे काय। ज्यावेळी आम्हाला पोस्टमॉर्टमचा डिटेल रिपोर्ट आला, त्यावेळी कळाले की तिच्या मानेवर एक खोल जखम आहे, त्याचप्रमाणे तिच्यावर लैंगिक अत्याचारही झालेला आहे। त्यावरून मग आम्ही लैंगिक अत्याचार, नंतर बाल अधिनियम, पुरावा नष्ट करणे आणि खून करणे हे कलम लावून गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये आसिफ पानसरेला अटक केलेली आहे। त्याला आज कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येत आहे। रमेश भट्ट, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंब्रा।